आपण पाहत आहे दिवसभराच्या बातम्या। काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची मोठी बातमी समोर येते, कारण गांधी परिवारातून एकही सदस्य काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही किंवा त्यासाठी उमेदवारी अर्ज भरणार नाही, अशी न्यूज 18 लोकमतला काँग्रेसच्या दिल्लीतल्या वर्तुळातून माहिती मिळते। काँग्रेस पक्षातून एखादा नेता अध्यक्षपदाची निवडणूक लढू शकतो, तसे आदेश सोनिया गांधी यांनी दिले असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। सध्या अध्यक्षपदासाठी दोन नावं सगळ्यात पुढे आहेत चर्चेत। एक म्हणजे शशी थरूर आणि दुसरे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत। दोघेही नवरात्रीमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी आपापला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाहूयात नेमकं काय होतं ते। पण या सगळ्याच्या दरम्यान काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न पुन्हा एकदा पडतोय, आणि त्याचं कारणही तसंच आहे, काँग्रेसमधली गटबाजी। पण काँग्रेसमधली गटबाजी खूप जुनी असल्याचं सुशीलकुमार शिंदे यांनी जाहीरपणे म्हटलंय। वर्तमानात शिंदे यांनी भूतकाळातील व्यथा सांगितली आहे, आणि काँग्रेसचं भविष्याबद्दलचं तर थेट भाष्य केलेलं नाही ना, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतो। यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची ही खंत। देशात काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे। त्यातच महाराष्ट्रासह केंद्रीय राजकारणातील महत्त्वाचा चेहरा राहिलेल्या सुशीलकुमार शिंदेंनीही अनेक वर्षांपासून त्यांच्या मनात असलेली सल उघड केली। सोलापुरातील एका कार्यक्रमात बोलताना शिंदेंनी त्यांनी गमावलेल्या मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणावर निशाणा साधला। यांना माहिती आहे आतलं कारस्थान की कसं मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून काढलं, गव्हर्नर म्हणून आंध्रला पाठवलं। पण ठीक आहे, ज्या लोकांनी पाठवलं, पण मी परत जे मंत्रिमंडळामध्ये तिथे गेलो दिल्लीच्या, त्यांना जो पराभव पत्करावा लागला तो अजूनपर्यंत आहे। काही महिन्यांपासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड सुरू आहे। दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत काँग्रेस सोडणाऱ्यांची संख्या वाढतीये। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद, मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, गुजरातमधील काँग्रेस नेते हार्दिक पटेल, अशा अनेक नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडून इतर पक्षांची साथ दिली। त्यानंतर आता केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय अध्यक्ष निवडीतूनही काँग्रेसमधील गटबाजी स्पष्ट जाणवते। सुशीलकुमार शिंदेंसारख्या नेत्याने जुनी गटबाजी नव्यानं सांगत काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात कशी आणि किती खतखत भरली आहे हेच जणू स्पष्ट केलं। यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यपालपदी आंध्रच्या सुशीलकुमार शिंदे यांची नियुक्ती झाली। त्यावेळेलाही त्यांनी काही विधान केलं नाही, आणि त्याच्यानंतरही अनेकदा त्यांनी कोणत्याच बाबतीत हे बोललेले नव्हते, आणि आता मात्र बोलतायत। शिंदे यांचं हे अवेळीचे विधान कदाचित त्यांची राजकारणामध्ये आता त्यांनी एक्झिट घेत असले तरीसुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीला, म्हणजे त्यांच्या मुलीला ह्याची राजकीय अडचण होऊ शकते। सध्या महाराष्ट्रातही काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू आहे। विधान परिषद निवडणुकीतील क्रॉस वोटिंग झाल्याचा आरोप असो, किंवा मग शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळची अनुपस्थिती असो, त्यानंतर काही नेत्यांकडून अशोक चव्हाणांसह अनुपस्थित आमदारांवर कारवाईची मागणी करणं असो, वारंवार काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटतोय। आता तर मराठवाड्यातील दिग्गज नेत्यांसह काही आमदार काँग्रेस सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे। त्यामुळे शिंदेंचं विधान हे काँग्रेसमधील आगामी भूकंपाचे संकेत तर नाहीत ना, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सोलापूरहून प्रीतम पंडितसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पाहूयात नेमकं पुढे काय होतं ते। तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठं भाकीत केलंय। शिंदे फडणवीस सरकार कधीही बरखास्त होईल, भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव झाली की सरकार बरखास्त होईल, आणि जेव्हा असं होईल तेव्हा एकनाथ शिंदे यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली, असं जयंत पाटील म्हणाले। त्याबरोबरच सरकार टिकणार नाही म्हणून प्रशासन सरकारचं ऐकत नाही, आणि प्रशासनाची पकड ढिली झाली आहे, असंही त्यांनी नमूद केलं।
लवकर सरकार बरखास्त होईल, लवकर सरकार कोसळेल, बरखास्त होईल असं मी म्हणणार नाही, कारण अस्वस्थता प्रचंड आहे आणि गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यातही बरेच जण नाराज आहेत, त्यामुळं काही होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे जेव्हा त्यांचं गणित बसायला लागेल त्यावेळी ते बरखास्त करतील आणि त्या दिवशी एकनाथ शिंदेंना लक्षात येईल की आपण किती मोठी चूक केली आहे. राज्याचं प्रशासन देखील आता यांचं ऐकायचं थांबलेलं आहे. प्रशासनातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की हे काय फार दिवसाचे आपले साथी नाही आहेत, हे कधीही जाऊ शकतात. त्यामुळं राज्याच्या प्रशासनावरची पकड देखील अगदी ढिली झालेली. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंबमध्ये मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा काढला. मराठवाड्यातून समाज बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. भर पावसात हा मोर्चा निघाल्यानं या मोर्चानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. राज्यात पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा ही घोषणा घुमायला लागली. मराठा आरक्षणाच्या मागणीकरता कळंबमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरभर मोर्चाचे बॅनर्स लावण्यात आले होते. ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीकरता पुन्हा एल्गार पुकारण्यात आला. आरक्षणाबाबत मराठा समाजाच्या पदरी केवळ आश्वासनच मिळाली असा आरोप यावेळी करण्यात आला. आता आरक्षण मिळाल्याशिवाय माघार नाही अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली. जर सरकारनं वेळकाढूपणा केला तर नो आरक्षण नो वोट अशी भूमिका घेतली जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण जर देण्यात आलं नाही तर इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी आतापर्यंत कसल्याही प्रकारचा शासनावर दबाव आणलेला नाही, कसल्याही प्रकारचे ठोस असे प्रयत्न केलेले नाहीत. त्यामुळं मराठा समाजामध्ये एक अशी जागृती झाली की आता जर या आरक्षणाच्या बाबतीमध्ये काही तोडगा निघाला नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याची भाषा आता मराठा समाजातून बोलली जाते. शहरातील मोहेकर महाविद्यालयातील प्रांगणात भर पावसात मुलींनी भाषणं केली. मात्र या मोर्चात समन्वयक आणि नेत्यांना दूर ठेवण्यात आलं होतं. 2 दिवसांचं विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. ओबीसी प्रवर्गातून आम्हाला 50% आतनं तरी आरक्षण मिळालं पाहिजे आणि इथून पुढं सरकारने आम्हाला दिशाभूल करू नये. आज मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, सकल मराठा समाज रस्त्यावर उतरून बार बार 58 मोर्चे काढते. सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत यावर नजर टाकूया. ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, राज्यात मराठा विद्यार्थी विद्यार्थिनींचं वसतिगृह सुरू करावं, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला अधिक सक्षम करावं, त्या माध्यमातून तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. अशा विविध मागण्यांकरता हा मोर्चा काढण्यात आला. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार मोर्चेकऱ्यांनी केलाय. यामुळे आता सरकार काय पावलं उचलणार याकडे मराठा समाजाचं लक्ष लागलंय. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा विचार बोलून दाखवला. त्या विषयाचा विचारविनिमय सुरू असल्याचंही केसरकर यांनी म्हटलं. यानंतर पालक संघटनांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतली. विद्यार्थ्यांना गृहपाठ अशी भूमिका संघटनांची आहे. पाहूयात एक खास रिपोर्ट. आधी 8वी पर्यंतच्या परीक्षा रद्द, आता गृहपाठ बंद करण्याचा घाट. शिक्षणाचा खेळखंडोबा करतय तरी कोण? कोरोनाच्या 2 वर्षांच्या संकटानंतर आता कुठे राज्यातल्या शाळा नियमित सुरू झाल्या. मात्र अशातच राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक नवं खूळ काढलंय. विद्यार्थ्यांना शाळेतून दिला जाणारा गृहपाठच बंद करून टाकायचा. मात्र विद्यार्थ्यांना नेमकं काय हवंय हे कोणी विचारातच घेत नाहीये.
त्यामुळे न्यूज 18 लोकमतची टीम थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सध्या 4थी पर्यंतच्या मुलांचा गृहपाठ बंदीचा निर्णय लागू करू पाहत आहेत। तसे त्यांनी सुतोवाचही केलेत, पण मुलांना नेमकं काय हवंय याची चाचपणी करण्यासाठी आम्ही आता गोळवलकर शाळेत आलो। पुण्यातली नामांकित शाळा आहे, 4थीचा वर्ग आहे। आपण या मुलांनाच विचारूया, मुलांना तुम्हाला गृहपाठ हवा आहे की नको? ह्या मुलांनी एका सुरात सांगितलेले आहे, आपण ऐकलं। आता शिक्षण मंत्र्यांनाही कदाचित हे मुलांची जी बाजू आहे ही समजेल आणि हे मुलांची बाजू ऐकूनच शिक्षण मंत्री निर्णय घेतील अशी आपण अपेक्षा करूया। विद्यार्थी होमवर्कसाठी एका सुरात हो का म्हणतायत, त्यांची मानसिकताही त्यांच्याच शिक्षकांकडून ऐकूया। जर गृहपाठच दिला नाही तर ह्या मुलांची उजळणी, आपण जे मेमरी चॅनलाइज करणं म्हणतो, तेच जर झालं नाही तर ही मुलं अजून 2 वर्षाच्या मागे फेकली जाऊ शकतात। आणि यांना जर प्रवाहात ठेवायचं असेल तर गृहपाठाचं प्रमाण कमी करू शकतो, पण गृहपाठ पूर्णपणे बंद करणं हे अत्यंत चुकीचं होईल। गृहपाठ असलाच पाहिजे, कारण कोणतीही नवीन गोष्ट आपण शिकलो तर शिकल्यानंतर त्याचा सराव केल्याशिवाय, पुन्हा पुन्हा ती गोष्ट केल्याशिवाय आपल्या लक्षात राहू शकत नाही। आणि मुलं ज्या वेळेला एखादी गोष्ट शिकवल्यानंतर स्वयं अध्ययन करतील तरच त्यांना याचा आत्मविश्वास निर्माण होणार आहे की मी ही गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे करू शकतो। पालक संघटनांनी गृहपाठ बंद करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध दर्शवलाय। गेली 2 वर्ष बघितलं तर मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता परत गृहपाठ बंद। खरं तर गृहपाठ म्हणजे नेमकं काय असतो हे पहिले मंत्र्यांनी समजून घेण्याची गरज आहे। गृहपाठ म्हणजे मुलांची ती उजळणी असते आणि थोडंसं मुलांना शाळांमध्ये काय शिकवलंय याचा घरी पालकांनाही कळतं। आता सध्याच्या सिस्टममध्ये जर बघितलं तर गृहपाठ बंद करायचा तर म्हणजे मुलांची लेखनाची सवयच बंद करायची। विद्यार्थी, शिक्षक आणि पालक या सगळ्यांचाच गृहपाठ बंद करायला तीव्र विरोध आहे। मात्र असं असतानाही शालेय शिक्षण विभाग असा निर्णय घेणार असेल तर सरकारचा गृहपाठ खूपच कच्चा आहे असंच म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।